नमस्कार, बीसीजी न्यूज वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत शेख यांना 38,000 रुपयांनी फसविणाऱ्या कांगो नायजेरियन येथील युवकाला बेंगलोर येथून वर्धा शहर पोलिसांनी अटक केली आहे। गोल्डन मकाऊ पक्षी देतो असे मोबाईलने सांगून त्यांच्याजवळून 38,000 रुपये बँक खात्यात टाकण्यात आले होते, परंतु मकाऊ गोल्डन पक्षी त्यांना आले नाही। त्यामुळे त्यांनी 19/1/2016ला वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। त्यानुसार वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, आचल मलकापुरे, इम्रान खिलची, विशाल बंगाले, सचिन वाटखेडे यांनी सापळा रचून या फसवेगिरी प्रकरणी बेंगलोर येथे शिकणाऱ्या व्हिसा पासवर भारतात आलेल्या कांगो नाझरियाचा यंगोय कमगो जोयल या नाझरियन युवकाला अटक केली आहे। पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन या नाझरियन युवकाला बेंगलोर येथून अटक केली आहे। त्याने देशातील विविध भागातून कमी वेळात 2,50,000 रुपयाची फसवणूक केली आहे, अशी माहिती वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी दिली। अमीनुद्दीन बुरानुद्दीन शेख, वय 52 वर्ष, राहणार सिव्हिल लाईन वर्धा, यांच्या मोबाईल फोनवर आरोपीने कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला गोल्डन मकाऊ पक्ष्याची आवश्यकता आहे का। त्यावरून फिर्यादीनं सांगितलं की बाबा मला ते पक्षी हवे आहेत। त्यांनी सांगितलं एका पक्षाची किंमत 19,000 आहे, 2 पक्षाची किंमत 38,000 आहे, अशी त्यांची फोनवरून बोलणी झाली। त्यानुसार फिर्यादीने आरोपीने सांगितलेल्या त्याच्या मोबाईलवर 38,000 रुपये भरून दिले, परंतु आरोपीने त्यांना हवे असलेले पक्षी पाठवले नाही आणि त्यांची 38,000 रुपयाची फसवणूक केली। त्यावरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध नंबर 141/16 कलम 420 भादवी 66D माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला होता। शोध घेतला असता आरोपी हा बंगलोरमध्ये विद्यार्थी व्हिसावर शिकत असून त्याचं नाव एनगॉय कासंगो जोयल, राहणार कांगो देशाचा असून अशी माहिती मिळाल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्यांनी आतापर्यंत कमी वेळात असेच पक्षाची बतावणी करून लोकांकडून 2,50,000 रुपयाची फसवणूक केल्याचे त्याच्या बँक खात्यावरून दिसून आलेले आहे। आता सदर आरोपीस कोर्टासमोर हजर करून त्याचा गुन्ह्यात PCR घेऊन पुढील तपास सुरू आहे। वर्धा शहरातील 2 ATM फोडणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा दलाने अटक केली असून त्यांना 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 4 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री दरम्यान वर्धा शहरातील बोरगाव मेघे बँक ऑफ इंडियाचे ATM व मानस मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM अज्ञात आरोपींनी संगमत करून गॅस कटरने कापून त्यातील चोरून नेल्याचे आणि ATM मशीनचे नुकसान केल्याची लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखातर्फे करण्यात आला असून या गुन्ह्यातील एक आरोपी आसिफ वल्द जाकीर हुसेन, वय 24 वर्ष, राहणार भादस, तालुका फिरोजपूर झिरका, जिल्हा मेवात, हरियाणा, यास दिनांक 16 जानेवारी 2016 रोजी अटक करण्यात आली होती। अटक आरोपीकडून गुन्ह्यामध्ये आरिफ व उत्तर प्रदेश येथील राहणारा युनुस हे सहभागी असल्याबाबतची माहिती मिळाली होती। इतर आरोपींचा शोध घेत असताना माहिती मिळाली की आरोपी आरिफ व इलियास, वय 27 वर्ष, राहणार तावरू, जिल्हा मेवात, राज्य हरियाणा, यांनी युनुस हसन वल्द नसीर अहमद, वय 25 वर्ष, राहणार घुमची, तहसील मीरगंज, जिल्हा रायबरेली, उत्तर प्रदेश, पोलीस स्टेशन संगारेड्डी टाउन, जिल्हा मेदक, राज्य तेलंगणा येथे अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तेलंगणा पोलिसांनी चोरीस गेलेल्या ATM रकमेची 3,20,000 रुपये रक्कम हस्तगत केली आहे। या माहितीवरून आरोपी आरिफ वल्द इलियास, वय 27 वर्ष, राहणार तावरू,
जिल्हा मेवात, राज्य हरियाणा आणि युनुस हसन वल नसीर अहमद वय 25 वर्ष राहणार घुमची, तहसील मीरगंज, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश यांना पोलीस स्टेशन वर्धा शहरमध्ये सक्रिय सहभाग असल्याने त्यांना पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्ह्यामध्ये प्रोड्यूस वॉरंटवर आणण्यात आले असून सदर आरोपींचा दिनांक प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. वर्धा येथील पिपरी परिसरात राहणाऱ्या यवतमाळचे दिवाणी न्यायाधीश अनुप जवळकार यांनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली. वर्धा येथील पिपरी मेघे गावचे रहिवासी असलेले व सध्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे कार्यरत असलेले मुख्य दिवाणी न्यायाधीश अनुप दिवाकर पंत जवळकार वय 45 वर्ष यांनी चांदूर रेल्वे येथील बायपास क्रॉसिंग जवळ रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 6 मार्चला न्यायालयीन कामकाज आटपून ते सायंकाळी यवतमाळ येथे कुटुंबात परतले. रात्री 2 वाजता न्यायाधीश जवळकारच्या पत्नीला अचानक जाग आली तेव्हा अनुप जवळकार घरात नव्हते. त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी घरी होते, मात्र कारही घरी नव्हती. त्यांच्या पत्नीने त्वरित नातेवाईकांना फोन लावला. सर्वांनी शोधाशोध केली, परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. सकाळी चांदूरच्या बायपास रेल्वे क्रॉसिंगवर एका अज्ञात इसमाचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यावेळी रेल्वे क्रॉसिंग जवळ MH35 M 770 कार बेवारा स्थितीत होती. मृतकाच्या जवळील ओळखपत्रावरून ते अनुप दिवाकर पंत जवळकार वरिष्ठ न्यायाधीश असल्याचे निष्पन्न झाले. ठाणेदार गिरीश बोबडे यांनी घटनेची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना कळविली. त्यांनी त्वरित सूत्रे हलवून यवतमाळच्या ACPंना कळविले. त्यांनी जवळकार कुटुंबियांना माहिती दिली. न्यायाधीश जवळकार रात्री स्वतःच्या कारने यवतमाळ येथून देवगाव मार्गे चांदूर रेल्वेला आले. रेल्वे फाट्याजवळ कार लॉक करून रेल्वे खाली आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, 11 वर्षाचा मुलगा, 2 विवाहित भावंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. सोमवारला पिपरी मेघे येथील जुना पाणी चौक परिसरातील त्यांच्या राहत्या घरून अंतिम संस्कार करण्यात आले. रामनगरात चोरी करणाऱ्या आशिष नवरंगे याला नागपूर येथून रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. वर्धा येथील रामनगरातून विविध साहित्य चोरल्यानंतर फरार झालेल्या आशिष रामदास नवरंगे राहणार आर्वी याला रामनगर पोलिसांनी नागपुरात अटक केली. त्याने रामनगरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. रामनगरातील अखिलेश सोळंकी यांच्या घरून डेल कंपनीचा तसेच ॲसर कंपनीचा लॅपटॉप 6 फेब्रुवारी रोजी चोरीस गेला होता. त्यानंतर या चोरीचा तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला. तेव्हा या चोरीत आर्वीच्या आशिष नवरंगे याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्याचा आर्वी येथे शोध घेतला असता तो आर्वी येथे नसल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर त्याचा शोध घेणे पोलिसांनी सुरूच ठेवले. तेव्हा तो नागपुरात दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रामनगरचे ठाणेदार विजय मगर यांच्या नेतृत्वात आकाश सुंगडे, संजय राठोड, नरेंद्र कांबळे, धर्मेंद्र अकाली यांनी त्याचा नागपुरात शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून विविध चोरीची कबुली मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहे. पुलगाव येथून रेतीची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टरसह 6,46,000 रुपयाचा माल जप्त करून पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 मार्च रोजी ट्रॅक्टर क्रमांक MH32 A 9380 मध्ये चोरीची रेती रसुलाबाद मार्गे वर्धा येथे जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने आर्वी रोडने नाकेबंदी केली असता MH32 A 9380 दिसल्याने त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ओली रेती भरलेली असल्याचे आढळल्याने त्यातील चालक राहुल अशोकराव नागपुरे यास विचारपूस केली असता त्याने सदर रेती ही गुंजखेडा शिवारातील वर्धा नेटून आणल्याचे सांगितले. त्यास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे त्याने सांगितले. याकरिता MH32 A 9380 चालक राहुल अशोकराव नागपुरे वय 27 वर्ष राहणार विटाळा तालुका धामणगाव जिल्हा अमरावती श्रीकांत गायकवाड यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर, रेती व एक मोबाईल असा एकूण 6,04,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक MD चाटे यांच्या निर्देशाप्रमाणे सादिक शेख, नरेंद्र डहाके, गजानन कठाने, सचिन खैरकार, विलास लोहकरे यांनी केली. एक्साइज ड्युटीच्या विरोधात सराफा मार्केट 6 दिवसांपासून बंद असून महाशिवरात्री निमित्त सराफा व्यावसायिकांच्या वतीने हलवाईचे दुकान बाजारपेठेत लावण्यात आले होते.
एक्साईज ड्युटीच्या विरोधात ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन व इंडियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने सराफा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त सराफा व्यावसायिकांच्या वतीने हलवाई दुकान बाजारपेठेत चालू करण्यात आले. व्यापाऱ्यांनी 24 कॅरेट जिलेबी आणि 23 कॅरेट चिवड्याची विक्री केली. शासनाने सराफा व्यावसायिकांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सराफा व्यावसायिकांनी केली आहे. मोदीजींनी पहिले आम्हाला म्हटलं होतं की बा माझी सरकार जेव्हा येईल तेव्हा मी टॅक्स हा वापरामधला काढून टाकेल. पण आता हा टॅक्स आल्याने टेरेबल टॅक्स झालेला आहे. 1% जे आम्हाला आज ड्युटी लावलेली आहे ते आम्हाला नॉन एक्सेप्टेबल आहे आणि आम्ही त्याचा विरोध करू, शेवटपर्यंत विरोध करू आणि आम्हाला मान्य नाही. साहेब आम्ही 6 दिवसापासून बसलेलो आहे, खाली पिली बसलो होतो. म्हटलं काहीतरी चांगलं काम करावं आणि त्याच्यामुळे सगळं संघटना पण एकत्र हो. आज ही वेळ आली आहे आम्हाला की ज्वेलरी बंद करून आम्ही दुसरे काय धंदे चालू करू शकतो का, याचं आज आम्ही उदाहरण करून आलो. एक फक्त भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा जी न्यूज. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. महाशिवरात्री निमित्त गोजी येथील मालखोदी महादेव देवस्थानात दर्शनासाठी गेलेल्या 2 बालिका मंदिराच्या पाणीकुंडात पडल्या, परंतु सेवाग्राम पोलिसांनी त्यांना सुखरूप वाचविले आहे. 7 मार्चला महाशिवरात्री निमित्त गोजी येथील श्री क्षेत्र मालखोदी महादेव देवस्थान येथे भक्तांची चांगलीच गर्दी होती. त्या मंदिरात पुरातन पाणीकुंड असून या पाणीकुंडात सोनू गजानन कावडे आणि मोनू गजानन कावडे या दोन्ही बहिणी पडल्याने काही काळ मंदिर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या मंदिरात बंदोबस्तासाठी तैनात असलेले सेवाग्राम पोलीस स्टेशनचे PSI बोंद्रे, होमगार्ड राजू गुरनुले, प्रवीण शेंडे, वंदना भारसकर, विद्या वजूरकर, गजानन राऊत यांनी लगेच या पाणीकुंडाकडे धाव घेतली आणि या पाणीकुंडात राजू गुरनुले याला उतरविले आणि या दोन्ही बालिकेंना सुखरूप बाहेर काढले. दोन्ही मुलींची प्रकृती ठीक असून त्यांना आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सेवाग्राम पोलिसांच्या या कर्तव्यदक्षपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त सामान्य रुग्णालयाच्या वतीने परिचारिका प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा कार्याचा गौरव करण्याकरिता दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चूल मूल या संकल्पनेतून बाहेर येऊन महिला सार्वजनिक विविध क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करत आहे. या स्त्रीच्या अस्तित्वाची व कर्तव्याची जाणीव ठेवून व तिच्या कलागुणांना वाव देण्याकरिता हा दिवस प्रामुख्याने सर्वत्र जगभर साजरा केला जातो. 8 मार्च 2016 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचारिका प्रशिक्षण विद्यालयामध्ये सर्व महिला आरोग्य कर्मचारी व रुग्णालयाशी संबंधित असलेल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे व आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या चित्रा रन्नवरे, श्रीमती सलील गोयल, मनीषा मेघे यांची उपस्थिती
डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण करून गौरव करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे सन 2016 या वर्षाकरिता शपथ तुमची आमची स्त्री पुरुष समानतेची या घोषवाक्यावर आरोग्य प्रदर्शनीद्वारे महिलांचे आजार व उपचार याबाबत जनजागृती करण्यात येणार असून सर्व महिला कर्मचाऱ्यांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या शिबिरात मेमोग्राफी तपासणी करण्यात येणार आहे। या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम मडावी यांनी केले आहे। एक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त महिलांची सर्व तपासणी उद्याच्या याच्या शिबिरामध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये खास करून स्त्रियांमध्ये आज आढळणारे जसे स्तनाचे कॅन्सर आहे किंवा गर्भाशयाचे कॅन्सर आहे किंवा इतरही कॅन्सर आहे या स्त्रिया याच्यामुळे कधी त्याची तपासणी होत नाही। त्यामध्ये स्तनाच्या खास जी मशीन्स आहे मॅमोग्राफी म्हणून ती उद्याच्या याच्यामध्ये स्पेशल म्हणून याच्या स्त्रियांची तपासणी करणार आहे। तसंच स्त्रीरोग तज्ज्ञामार्फत गर्भाशयाची जे कॅन्सर्स आहे त्यांचीसुद्धा उद्या आपण तपासणी करणार आहे आणि हा सत्य आहे की स्त्रियांच्या मधले जे काही रोग आहे आजार आहे इतरही जे आजार आहे ती तज्ज्ञामार्फत उद्याच्या शिबिरामध्ये तेच तपासणी करणार। आज सर्व स्त्री रुग्णांना सर्व आव्हान राहील की उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या येथेच्या शिबिराला उत्स्फूर्त स्वाद द्यावा आणि आपली तपासणी करून घेऊन खरं त्या जागतिक महिला दिनाचं औचित्य सफल करावं अशी मी सर्व स्त्री रुग्णांना माझी एक आव्हान आहे। देवडी येथे वर्धा मार्गावर असलेल्या पंक्चरच्या दुकानात आग लागल्याने 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। देवडी येथील वर्धा मार्गावरील टायर ट्यूब पंक्चर दुरुस्ती दुकानाला 6 मार्चला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत दुकान खाक झाले। यात किमान 50,000 रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती असून आग विझविताना देवडीचे अग्निशमन दल कुचकामी ठरले होते। अखेर नगरपालिकेचा पाण्याचा टँकर बोलवून आग विझविण्यात आली। वर्धा मार्गावरील सहकारी जिनिंगलगतच शेख वहाब यांच्या मालकीचे टायर तसेच ट्यूब पंक्चरचे दुरुस्तीचे दुकान आहे। काल शेख वहीद यांनी रात्री दुकानाला मेणबत्ती पेटविली होती। दुकान बंद करून जाताना त्यांना मेणबत्ती विझविण्याची आठवण राहिली नाही। दुकानावर 3 पत्रे आहेत। रात्री वादळी वारा होता त्यामुळे पेटल्या मेणबत्तीची आग दुकानात पसरली व दुकानाने पेट घेतला। दुकानातून धूर येऊ लागल्याने दुकानाला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले। त्यानंतर पोलीस तसेच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली, पण अग्निशमन यंत्रणा कशी वापरावी याची माहिती कोणालाच नसल्याने ही गाडी केवळ उभी राहिली। शेवटी नगरपालिकेचा पाण्याचा टँकर बोलवून आग विझविण्यात आली। आग विझविण्याकरिता नगरपालिकेचे उपाध्यक्ष विजय गोमासे, पांडुरंग कापसे, नगरसेवक अब्दुल रहीम, समीर शेख, गणेश शेंडे 50,000 रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज शेख वहीद यांनी व्यक्त केला। दुकानातील गाड्यांचे सीट कव्हर, टायर ट्यूब जळाले आहे। गणेश शेंडे, जी न्यूज, देवडी। वर्धा जिल्ह्यात प्रथमच खासदार रामदास तळस यांनी चालू केलेल्या उंची उडान या कार्यक्रमाचा समारोप थाटात करण्यात आला। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस यांनी मतदारसंघातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता स्वखर्चातून अभिनव उपक्रम राबविला। या उपक्रमाच्या माध्यमातून 14 विद्यार्थी विमान प्रवास करून दिल्ली येथे राष्ट्रपती भवन, संसद भवन, महिला बाल कल्याण कार्यालय, परिवहन कार्यालयाला भेट तसेच प्रत्यक्ष लोकसभेतील प्रश्न उत्तराच्या कामकाजाचा अनुभव, अक्षरधाम, लाल किल्ला, मुघल गार्डन, इंडिया गेट इत्यादी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यात आल्या। शैक्षणिक सहलीच्या प्रारंभा पहिल्या दिवशी खासदारांनी सर्व विद्यार्थ्यांना 4 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान सर्व बाबीची टिप्पणी बनविण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या। अभ्यास दौरा झाल्यानंतर आपल्या घरी परतताना सर्व अभ्यास दौऱ्यातील माहिती टिप्पणी स्वरूपात नोंद केल्यास अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव सांगताना मदत होईल। या हेतूने सर्व विद्यार्थ्यांनी टिप्पणी लेखन तथा रोजनिशी 4ही दिवस नित्यनियमाने लिहिली। अभ्यास दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी दौऱ्याची सांगता अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली। खासदारांच्या सूचनेवरून विद्यार्थ्यांकरिता 4 दिवस अभ्यास दौऱ्यावर आधारित प्रश्नांवर सामान्य ज्ञान परीक्षा व वादविवाद स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथील निवासस्थानी करण्यात आले। हा सुद्धा विद्यार्थ्यांना सुखद धक्काच होता, कारण विजेत्यांना प्रथम 3 विजेत्यांना बक्षीस स्वरूपात स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे, भेटवस्तू व प्रमाणपत्रे देण्यात आली। 4 फेब्रुवारी 2016ला आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये प्रथम पुरस्कार RK हायस्कूल पुलगाव येथील विद्यार्थी अजिंक्य अनिल देशमुख, द्वितीय पुरस्कार महात्मा फुले महाविद्यालयातील
वरुडचा प्रशांत प्रभाकर कोहडे, तृतीय पुरस्कार प्रांजल राजनकर यांना गणेश मूर्ती, स्कूल बॅग व प्रमाणपत्र खासदार रामदास तडस व शोभा रामदास तडस देवळी नगराध्यक्षा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली व इतर विद्यार्थ्यांना बॅग व प्रमाणपत्र देण्यात आले। विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान परीक्षेतील ज्ञान बघून खासदारांनी समाधान व्यक्त केले तथा अशा प्रकारच्या वादविवाद स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच हातभार लावतील, त्यांना भविष्यात ताकद देतील असा विश्वास उंची उडान या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले। उंची उडान कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीचा उत्साह देखील प्रचंड होता। तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन या दौऱ्यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या देवळी नगर परिषदेच्या अध्यक्षा शोभाताई तडस यांनी सर्वांना केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार रामदास तडस, परिषदेच्या अध्यक्ष शोभा तडस, दिल्ली येथील सचिव मनोज कुमार वर्मा, सुनील रामभाऊ तडस, सारंग रखाटाटे, विनोद सिंग, मोरेश्वर अंबुडारे आदींनी सहकार्य केले। महाशिवरात्री निमित्त वर्धा जिल्ह्यातील विविध मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी होती। वर्धा जिल्ह्यात प्राचीन शिवमंदिरांची संख्या मोठी आहे। वर्धा नदीच्या किनाऱ्यावर तसेच धाम नदीच्या किनाऱ्यावर शिवमंदिरे आहेत। प्रत्येक शिवपिंडी मागे तपसाधनेचा इतिहास आहे। महाशिवरात्री निमित्त वर्धा जिल्ह्यातील विविध मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी होती। कोटेश्वर येथे वर्धा नदीच्या किनाऱ्यावर मंदिरात प्राचीन शिवपिंड असून या शिवाला भस्मागिरी असे संबोधिले जाते। येथेच वशिष्ठ ऋषीने कोटी यज्ञ केल्याच्या गोथीवाड्यमातून उल्लेख आहे। त्या भस्माची राख येथे असल्याने आणि त्या राखेसारखी माती अद्यापही येथे निघत नसल्याने या महादेवाला भस्मागिरी असेही म्हणतात। येथेही महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव असतो। येथेच वर्धा नदी उत्तर वाहिनी आहे, त्यामुळे या स्थळाला आगळे महत्त्व आहे। पोहणा येथील शिवपिंडीची स्थापना वाकाटक राजा प्रवरसेन याचा नातू पृथ्वीसेनाने केल्याची माहिती मिळते। वडील रुद्रसेनेच्या स्मृतीत त्याने या महादेवाची स्थापना केली, त्यामुळे या शिवपिंडीला रुद्रेश्वर म्हणतात। शिवपिंडीचा आकार मोठा असून त्यावर सव्वाखंडी धान्य वाहण्याची परंपरा आजही कायम आहे। ढगा येथील नदीच्या कपारीत 2 शिवपिंडीची स्थापना असून ही स्थापना धौम्य ऋषींनी केली असल्याचे सांगितले जाते। येथे मोठी यात्रा महोत्सव असतो। प्रहार संस्थेच्या वतीने येथे सेवा प्रकल्प दरवर्षीच राबविला जातो। पवनार येथेही धाम नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन शिवमंदिर आहे। याशिवाय धाम नदीच्या पात्रात शिवपिंडी कोरल्या आहेत। तसेच सेवाग्राम येथील विविध मंदिरात भक्तांची चांगलीच गर्दी होती। सेलू तालुक्यातील वडगाव कला येथे गुरांना पाणी पिण्यासाठी असलेले हौद गावातीलच बालकांनी साफ केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। सेलू तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वडगाव कला येथील जनावरांच्या पाणी पिण्याच्या हौद मागील 2 वर्षापासून स्वच्छ न केल्या गेल्याने जनावरांना उपलब्ध दूषित पाणी प्यावे लागत असे। यामुळे त्यांच्यावर अनेकदा बिमार होण्याची पाळीही येत होती। वडगाव कला ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनावरांसाठी पाणी पिण्याकरिता हौद बनविण्यात आले आहे। याला स्वच्छ करण्यात यावे याकरिता नागरिकांच्या वतीने सरपंच छाया दुर्गे यांना लेखी निवेदन देण्यात आले, परंतु त्यांच्याकडून नेहमीच टाळाटाळ केल्या जात असल्याने तसेच गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे गावकऱ्यांकडून आरोप होत होते। अखेरास गावातीलच योगेश पारसे, अनिकेत पारसे, केतन वाघमारे, सिद्धेश पिपरे, दिनेश तिमांडे व रुपेश पारसे या शाळकरी चिमुकल्यांनी महाशिवरात्रीच्या सुट्टीचा सदुपयोग करीत तो हौद पूर्णतः उपसून स्वच्छ केला। चिमुकल्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे पुढे मुकी जनावरांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळणार यासाठी गावकऱ्यांकडून त्या चिमुकल्यांचे कौतुक केले जात आहे। अभय बेद मोहता, जी न्यूज, सेलू।
सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अधिवेशन नामदेव मठात घेण्यात आले. भारतात येणारे कष्टकरी दलित आदिवासींची मुलांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू व गरोदर मातांचे संगोपन करून त्यांना जीवनदान मिळावे हा उद्देश ठेवून केंद्र सरकारने देशात 1975 साली ग्रामीण व शहरी भागात अंगणवाड्या सुरू करून 0 ते 6 वयोगटातील मुलांना सकस आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण देणे सोबतच गरोदर मातांचे संगोपन यासाठी देशभर अंगणवाड्या सुरू केल्या. त्या चालविण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नियुक्ती केली. याचा परिणामाचा भाग म्हणून देशभर कुपोषणात लक्षणीय कमी झाली आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या घटली, गरोदर मातांचे महिलांचे मृत्यूदर घटले. मात्र या योजना राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दरमहा 4,500 रुपये वेतन देऊन ह्या योजना कर्मचाऱ्यांचे शोषण सरकार करीत आहे. त्यांना किमान वेतनाप्रमाणे 18,000 दरमहा वेतन श्रेणी लागू करावी, सरकारी कर्मचारी दर्जा मिळावा, पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि विविध सुविधा मिळाल्याच पाहिजे. मात्र ज्या देशातील गरिबांसाठी ही योजना राबविली जाते त्या अंगणवाडीवरील राष्ट्रीय खर्चाचे केंद्र सरकारचे बजेट 1975 साली बजेट 5,000 कोटी होते ते 12-13 वर्षात 38,000 कोटीवर गेले आहे. आज मात्र 2015-16 मध्ये त्यात कपात करून 8,000 कोटीवर आणून केंद्र सरकारने पुन्हा ही योजना बंद करते की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. यामुळे पुन्हा कुपोषण वाढेल व विज्ञानाच्या या युगात देशाला शोभणारी ही बाब नाही. अंगणवाडीतील आपल्या संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्धा जिल्हा अधिवेशनात उद्घाटन प्रसंगी सरचिटणीस शुभा शमीम यांनी केले. 5 मार्च रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे जिल्हा अधिवेशन नामदेव मठ वर्धा येथे संपन्न झाले. यावेळी मंचावर शुभा शमीम पुणे, अर्चना मोकाशी, करुणा शंभरकर, विना एसनकर, सविता जगताप, रंजना सावरकर, नंदा महाजन, वैशाली खंडार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत महिलांनी केले. 3 वर्षाच्या कार्याचा अहवाल नीता भोवरे यांनी मांडला. त्यावर अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले. मुलगी बचाव ही पथनाट्य सादर केल्याबद्दल पर्यवेक्षिका वंदना नागोसे, कल्पना भोयर यांचा शाल पुष्प देऊन सत्कार अर्चना मोकासी, वैशाली खंडार यांनी केला. कार्यक्रमाला सिटूचे कामगार नेते यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, भैया देशकर, महेश दुबे आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटू आणखी नवीन घडामोडींसह. पाहत रहा जी न्यूज. नमस्कार.